नमस्कार, मी माधुरी कुमकर. I1 न्यूज मध्ये आपलं स्वागत. शालेय आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगाराला कडक शासन व्हावे म्हणून जुन्नर येथे महाराष्ट्रातील तमाम आदिवासींच्या वतीने नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य व आदिवासी विचार मंच यांच्या वतीने हजारोंच्या संख्येचा जुन्नर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवजन्मभूमीत लहान कोवळ्या कळ्यांचे लैंगिक शोषण ही तमाम महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला लावणारी लैंगिक शोषण व विनयभंगाची घटना येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे घडली. त्याच्या निषेधार्थ नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य व आदिवासी विचार मंच यांनी संयुक्तपणे 4 फेब्रुवारी रोजी जुन्नर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे मुख्य आयोजक व नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री मारुती डबूजी वायळ आपल्या मोर्चाची सांगता करताना म्हणाले की आमच्या गोरगरीब मुलींची बेअब्रू करणाऱ्यांना आया बहिणींच्या अब्रूची चाड नसेल तर त्या नराधमांनी शिवछत्रपती राजांचे नाव घेऊ नये. ज्यांना या विचाराच्या प्रमाणे वागता येत नाही त्यांना शासन त्यांच्या कायदे कलमानुसार शिक्षा करेल, परंतु असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आज आक्रोश व्यक्त केलेला आहे. उद्या या आक्रोशाचे रूपांतर जर क्रांतीत झाले तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सुरळीत राहणार नाही असा इशारा या मोर्चाच्या निमित्ताने देण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये श्री संभाजी साळवे, श्री काळू शेळकंदे, श्री मधुकर काठे, श्री दादाभाऊ बगाड, श्री कृष्णकांत भोजने, श्री वसंत साळवे, श्री दीपक चिमटे, श्री विजय अढारी, डॉक्टर श्रीराम लहामटे, श्री दत्ता गवारी, श्री ललित जोशी, तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर लांडे व आदिवासी विचार मंचाचे सर्व संघटक तसेच महिला कार्यकर्त्या आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन श्री मोहन उंडे यांनी केले. या प्रसंगी आदिवासी संघटनांची या संदर्भातील निषेध निवेदने विविध संघटनांनी जुन्नरचे नायब तहसीलदार वलवी व पोलीस निरीक्षक श्री कैलास घोडके यांना देण्यात आली. मोर्चा शांततेत पार पडला. आदिवासी को बचाना है, थोड़ा है आदिवासी। राया ठाकरांचा, नागा कातकरांचा, बाबूराव शर्मा की, दंत्या मामा हिल की, राणी दुर्गावती की. पक्ष पार्ट्या या आदिवासींच्या विरोधात आहेत. 70 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आदिवासींचा 5% विकास झाला म्हणतात. वर्ष
70 वर्षाला 1% झाला असता तर 70% विकास झाला असता. आदिवासी निधी, जागतिक निधी, केंद्राचा निधी, राज्याचा निधी, शिवाय स्पेशल बजेट, निधी जातो कुठं? निधी येतो पण मधल्यामध्ये तो वळवला जातो, पळवला जातो, शिल्लक राहिला तर परत पाठवला जातो. राजकीय चेल्या चपाट्यांचीच घरं भरली जातात आणि आदिवासींना पक्ष पार्ट्यांच्या नावाखाली फक्त वापरूनच घेतलं जातं. आदिवासी याचा अद्याप विचारच करत नाही. भावंडांनो, आदिवासींवरती आपण बघितलं पेशवाईमध्ये सुद्धा सावकारांच्या माध्यमातून अन्याय अत्याचार झाले. अत्याचार ज्या वेळेला आमच्या माता भगिनींपर्यंत पोहोचले त्यावेळेला आदिवासीतल्या क्रांतिकारकांनी क्रांती केली. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून क्रांती केली. पुढे काय झालं? आपल्यातल्याच काही गद्दार भैयांनी आदिवासी क्रांतिकारकांना शोध देण्यासाठी आदिवासी विरोधाकडून लालूच घेतली. क्रांतिकारकांना पकडून दिलं. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ म्हणतात ते असं. उरळली शेळी गेली लांडग्याच्या माग असं कायमच होतंय. म्हणून आदिवासी समाज गोत्यात येतोय. आदिवासी क्रांतिकारकांचा वारसदार आहे, मूळ निवासी राजांचा वारसदार आहे. परंतु बंधू भगिनींनो, आपण आपल्या पूर्वजांचा वारसा विसरलोय आणि नको त्यांच्या माग लाळ घोटत चाललोय. म्हणून हे दिवस आले. आदिवासी क्रांतिकारकांचा वारसा आतापर्यंत आपण जपला असता तर दिल्लीचं तख्त या आदिवासींना घाबरलं असतं. पण आज स्थानिक लोक सुद्धा आपल्याला कोल्ह्या कुत्र्यासारखं वापरून घेते. मला वाईट वाटतंय. इथले स्थानिक आमदार खासदार, पुणे जिल्ह्यातले आमदार खासदार गेलेत कुठं? मागे जुन्नर मध्ये मोर्चा झाला बलात्काराबाबतच, आजही झाला. कुठेही ते यांना आपल्या समाजाचं काहीच पडलं नाही. म्हणून समाजाने पक्ष पार्ट्या घरात ठेवून समाज म्हणून मैदानात एकजूट झालं पाहिजे. राजकारणाला माझा विरोध नाही. बाबासाहेब सुद्धा म्हटले राजकीय जमात व्हा, पण आपल्या जमातीचं काय चाललंय ते आधी पहा. राजकारण्यांना माझा बिलकुल विरोध नाही. राजकारण करा, पण समाज डोळ्यासमोर ठेवूनच करा. मी 3 वर्षापूर्वी लिहिलं पण सांगितलं पण. दंतेवाडा, छत्तीसगड, झारखंड, मेळघाट काय चाललंय तिकडं? मग तिकडचे दिवस इकडे यायला वेळ लागणार नाही. आज ते जात्यात आहेत, आपण सुखात आहे म्हणून आपण गाफील आहेत. पण त्याचं पीठ पडलं की वेळ आपल्यावर येणार. तिथं दिवसा डवळ्या बलात्कार होतात, जमिनी हडप केल्या, गावठाण हडप करण्यासाठी लोकांना दिवसा डवळे गोळ्या घातल्या जातात. मुळे पांगल्या लोकांना शिबिरात कोंबलं जातं. जसं आपण पिकअप मध्ये त्या इंग्लिश कोंबड्या भरून नेताना बघतो तसं. म्हणजे आदिवासी स्वतःच्याच देशात स्वतःच्याच राज्यात उतरावत चाललाय आणि तीच वेळ आपल्याकडे यायला लागली. का? आपण क्रांतिकारकांचा वारसा विसरलो म्हणून. आणि उगाचच खेकड्याची वृत्ती आपल्यात बळावत चालली. कोण चांगलं करतोय त्याला पाठिंबा देणं दूरच, पण त्याला कसं मागे ओढता येईल यासाठी कट कारस्थानं चालू होतात आणि सातत्यानं तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळतात. मला काय म्हणायचंय, ठीक आहे तुमच्यात ताकद आहे, सगळी मनी मसल पावर असेल ना, ती समाजासाठी वापरा ना. अरे कुत्री जगतात ना. तुमची पावर तुम्ही समाजासाठी वापरलीच पाहिजे. भावंडांना मला आवर्जून सांगायचं, बळी कुणाचा दिला जातो तुम्हाला माहितीये? कोंबड्या बकड्यांचा बळी दिला जातो, सिंहाचा वाघाचा नाही. जसा गरीब दुबळ्या प्राण्यांचा बळी दिला जातो अगदी तसंच गरीब दुबळ्या माणसाचा सुद्धा बळी दिला जातो. म्हणून बाबासाहेब म्हटले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघटित झालंच पाहिजे, संघटित समाज व्हावा. म्हणून आदिवासी विचार मंचाच्या माध्यमातून भारतभर आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावे घेतले जातात. आदिवासींचा इतिहास सांगितला जातो, आदिवासींची संस्कृती सांगितली जाते. आपल्या संस्कृतीचं आचरण करा, जतन करा, संवर्धन करा. आदिवासी संस्कृती सोडून नको त्या धर्मांच्या मागे गेल्यामुळे बोगस घुसले, कारण त्यांचा आपला धर्म एकच झाला. आदिवासीला धर्म नाही, घटनेचं 25वा कलम सुद्धा सांगतो.
म्हणून ते जगमान्य आहे. प्रत्येकानं आदिवासी संस्कृतीचं जतन करावं. इथं मोर्चा असल्यामुळं बोलायला वेळ कमी आहे. मला तासभर बोलायची सवय, त्यामुळे बाकीचे विषय सोडायला लागते. आता मला थोडस ओघाने कुठं जायचंय. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, इथं आदिवासी सम्राट राजे महाराजे होते. ते कसे संपले? आपल्यातल्याच लोकांनी लालूच घेऊन आपल्यात लोकांची बिंग बाहेर पाडली, म्हणून ते राजे महाराजे संपले. उदाहरणार्थ बिभीषण. चक्रवर्ती सम्राट राजा रावण, त्याने म्हणे 33 कोटी देव बंदिवासात ठेवले होते, नवग्रह पायऱ्यांवर झोपवले होते. मग 33 कोटी देवांना बंदिवासात ठेवणारा राजाला देवाचा एक अंश असलेला काहीच करू शकत नाही. अवघड इतिहास आहे. असं असताना त्या राजाला संपवलं कसं? कारण बिभीषण घरातला भाऊ असतानाही त्याने गद्दारी केली. बिभीषणानं गद्दारी केली म्हणून आता आपण गद्दारला तो शब्द वापरतो किंवा बिभीषणाच्या अवलादी आहे. समाजासाठी चांगलं करताना आलं तर वाईट करू नका, गद्दारी करू नका. आदिवासी विचार मंचाच्या माध्यमातून एक विषय चर्चेला आला की ज्या वेळेला आपण जात पडताळणीला बोलवतात त्यावेळेला सरळ विचारतात, तुमची कोसाई कोणती? कोसायांची नावं सांगा. 99% आदिवासी कोसाईचं नाव कुठलं म्हटल्यावर पहिलं नाव घेतो ते कळमजाईचं. आणि म्हणून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपली दैवत प्रतीकही टिकवली पाहिजेत. त्यांचं विकृतीकरण झालं नाही पाहिजे. आणि म्हणून कळमजाई देवस्थान ट्रस्ट संबंधित सिनियर मान्यवर यांच्याची विचार विनिमय केल्यानंतरच कळमजाई मंदिरावरती आदिवासींचं कुलदैवत आई कळमजाई असं लिहिलं गेलं. 1.5 वर्षापूर्वी. 1.5 वर्ष कुठंच काय नाही. पण आता मोजून 6 चांदाळ चौकडींनी कुठंतरी घोळ केला. इथल्या नाही, आंबेगावचे 2-3 जण, अकोल्याहून आलेले चांदाळ चौकडी, असे इकडची तिकडची ही कुपितारं जमली आणि यांनी ती आदिवासींची ओळख पुसली. तळेघरच्या निषेध सभेत आम्ही सांगितलं, जे समाजाला आवश्यक होतं संस्कृती प्रतीक जतन करण्यासाठी तुमच्या संमतीनं आम्ही नाव लिहिलं. ज्यांना कुणाला आदिवासी नाव आवडत नसत, जे कोणी आदिवासी नसतील त्यांनी पुसायचं असेल तर त्यांनी जरूर पुसावं. आज 8 दिवस झाले त्यांनी ते पुसले. याचा निर्णय समाजानं करायचा आहे. दुसरं महत्वाचं, आज तुमच्या सर्वांबरोबरच घडलेल्या या भयानक गोष्टीचा मी सर्व उपस्थितांच्या वतीनं, आदिवासी विचार मंचाच्या वतीनं आणि आदिवासी विचार मंचाशी संलग्न असणाऱ्या सर्व आदिवासी संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. फक्त एक लक्षात ठेवा, आदिवासी क्रांतिकारकांचा वारसा विसरू नका. चांगलं करता आलं नाही तो वाईट करू नका. जे चांगलं करतायत त्यांना पाठिंबा द्या. आदिवासी विचार मंच उभा आहे, उभाच राहणार, पुढे जाणार, कितीही संकट येऊ दे. जय आदिवासी, जय कण. निषेध निषेध निषेध. क्रूर करण्या नराधमांचा त्या सहन करण्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जास्त बळ लागतं. स्वतःवर ठाम विश्वास असेल तर लढण्याचं बळ आपोआप मिळतं. मित्रांनो, ज्या आमच्या क्रांतिकारकांनी शिकवलं आहे आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आमच्या भगिनींवर, लहान कळ्यांवर पूर्ण महाराष्ट्रात नामांकित शाळा, आश्रम शाळांमध्ये असे वारंवार प्रकार होत आलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण निषेध मोर्चांचं आयोजन केलेलं आहे. आणि या घडलेल्या घटनांबद्दल सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने, बांधवांच्या वतीने आम्ही पुनश्च जाहीर निषेध करतो. मित्रांनो, आपण आजपर्यंत संविधानाने आपल्याला मागील स्वातंत्र्य काळापूर्वी मागील 5000 वर्षापूर्वीपासून आपल्याला शिक्षण मिळालं नव्हतं. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. किमान स्वातंत्र्यानंतर आपल्याला शिक्षण मिळावं म्हणून शासनाने आश्रमशाळा सुरू केल्या, वसतिगृह सुरू केलं. परंतु जे काही शासकीय आश्रमशाळा सुरू केल्या त्याच्यातून फक्त पोट भरायचे धंदे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना गुरांच्या गोठ्यामध्ये बसवलं जातं, शिकवलं जातं. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून कर्मचाऱ्यांना एक स्तर योजना, दुर्गम भत्ता, प्रोत्साहन भत्ता कितीतरी पगारावर देतोय. परंतु मित्रांनो, आमच्या विद्यार्थ्यांची दशा शिक्षणापासून तीच आहे. आणि यानंतर चांगलं शिक्षण मिळावं म्हणून एक लेवल इंग्लिश शाळा सुरू केल्या. त्याच्यामध्ये काय बऱ्यापैकी काय शिक्षण सुरू आहे. परंतु प्रत्येकाला वाटायला लागलं आमची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकावी. आणि यामुळे जास्तीत जास्त पालकांची मागणी आल्यानंतर आदिवासी विकास विभागाने नामांकित शाळा सुरू केल्या.
सुरुवातीला नामांकित शाळांचा बऱ्यापैकी म्हणजे रिझल्ट येत होता, परंतु नंतर नामांकित शाळांमध्ये एवढं काही भ्रष्टाचार बोकावला की आज मित्रांनो या फक्त 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये आपण 180 शाळांना नामांकित शाळांना 50 ते 51,000 विद्यार्थी दिलेले आहेत आणि त्यासाठी एकूण 250 कोटी रुपयांचा खर्च करतोय. 250 कोटी खर्च केल्यानंतर तरी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांवर मी पाळी येत आहे. तर मित्रांनो आम्हाला एवढं सांगायचं आहे की शासनाकडे आपला काहीतरी अंकुश असावा. हे फक्त संस्था चालकांना आपण पोसायचे धंदे सुरू केलेले आहेत, तर त्याच्यावर आपला पण अंकुश असावा आणि आता नामांकित शाळा चांगल्या शाळा असतील त्या ठेवाव्या आणि फक्त इंग्लिश मीडियमच्या शाळा एकलव्य शाळा सुरू करायच्या आहे. तर आपल्याला हीच मागणी करायची आहे. आणि आता 9 तारखेला आम्ही आदिवासी विकास भवनमध्ये सतीश दादा पेंदामन सोबत 9 तारखेला मोठ्या मोर्चाचं आयोजन मागे केलं होतं. 23 तारखेला त्याचा जाब 9 तारखेला देणार आहेत. त्याच्यामध्ये हा मुद्दा विचारात घेणार आहोत. मित्रांनो परत लोकांना बोलायचं आहे. मी एवढं बोलून माझा 2 शब्द सोडतो. जय आदिवासी. कोवळ्या वयातील मुलींवर झालेल्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांना जय आदिवासी. सर्वप्रथम मी या अन्यायाचा त्या नराधमांचा जाहीर निषेध व्यक्त करते. माझी आदिवासी संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती. आमच्या कुलदेवता ह्या मातृसत्ताक. आमचे राणी गायडंगलू असेल, राणी दुर्गावती असेल, राणी झलकारी असेल, राणी रुक्मिणीबाई खाडे असेल, सर्व युद्धामध्ये यांचं मोलाचं योगदान ठरलं. पण आज आमच्या या मातृसत्ताक संस्कृतीमध्ये आमची स्त्री सुरक्षित आहे काय? आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? आज बुलढाणा प्रकरण असेल, तिथे माझ्या 10 ते 12 वर्षाच्या बहिणींवर बलात्कार होतो. त्या मुलींना स्पर्शाची परिभाषा तरी कळत असेल का? आज पालघर प्रकरण असेल, आज येणेरे प्रकरण असेल, आम्ही लढलो, आंदोलन केली, मोर्चे केले, पण कुठल्या प्रकरणाला आज आम्हाला न्याय मिळाला? कुठल्या प्रकरणात आज आम्हाला न्याय मिळालाय? नाही मिळाला. आणि आज आम्हा मुलींचा असा प्रश्न आहे की आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? आज आमचे नेते, आमचे पुढारी स्वतःहून पुढाकार घ्यायला तयार नाहीयेत. आमच्या संघटना ह्या ज्याच्या त्याच्या सोयीने लढायला बघतात. आणि आमचा तरुण वर्ग, आज आमचा तरुण वर्ग काय करतोय? क्रिकेटचे सामने भरवतोय, क्रिकेट खेळतोय. अहो कुठे आमचे ते राघोजी भांगरे की ज्यांनी माय बहिणींच्या इज्जतीसाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, आपल्या आयुष्यभर रडत राहिले. आणि आज आमच्या तरुण वर्गाला माझा प्रश्न आहे की तुम्ही स्वतःला राघोजी बिरसाच्या रक्ताचे समजता, स्वतःला राघोजी बिरसाचे वंशज समजता. आज आम्ही तुमच्याकडे न्याय मागतोय की तुम्ही त्या नराधमांना काय शिक्षा देणार आहात? आज आम्ही शिकलो, संघटित झालो, संघर्षही करतोय, याचा अभिमान आहे, पण आम्हाला खरंच न्याय मिळतोय का? आज माझा तरुणांना प्रश्न आहे की आम्ही तुमच्याकडे एक संरक्षित भिंत, एक सेफ्टी वॉल म्हणून पाहू नये का? तुम्ही आमचं संरक्षण करू शकत नाही का? माझ्या राघोजीनं आपल्या माय बहिणींच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या इज्जतीसाठी सावकारांचे नाक कान कापले. आज तुम्ही आम्हाला कोणता न्याय देणार आहात? कायद्याचा आधार घेऊन त्या नराधमांना फाशीची शिक्षा देणार आहात की तुम्ही राघोजी सारखं, तुम्ही स्वतःला समजता ना राघोजीच्या रक्ताचे, तुम्ही राघोजी सारखं त्या नराधमांचे नाक कान कापणार आहात? तुम्हाला प्रश्न माझा, तुम्ही आम्हाला कोणता न्याय देणार आहात? की आज आमच्यावर अशी वेळ आली आहे की आम्हीच राणी झलकारी सारखं, राणी दुर्गावती सारखं तलवार घेऊन बाहेर पडावं, बंदूक घेऊन बाहेर पडावं. अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आणि आपल्या मातृसत्ताक संस्कृतीची जपणूक करा. कारण आज आपल्या कोवळ्या वयातील होणाऱ्या मुलींवर हा अत्याचार ही आपल्या मातृसत्ताक संस्कृतीची विटंबना नव्हे का? आज माझी सर्व आदिवासी बांधवांना, सर्व तरुणांना विनंती आहे की नुसते मोर्चे आणि नुसते आंदोलन करून जमणार नाही, तर आपल्याला न्याय हा मिळवलाच पाहिजे सर्व. आणि एक माझं म्हणणं आहे की माझं बोलणं पूर्ण झाल्यावर कृपा करून कोणीही टाळ्या वाजू नका. माय बापा हो, आज आपल्या मुलींवर अत्याचार झालाय. आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना त्या मुलींच्या जागी ठेवून जरा विचार करा आणि त्यासाठी लढायला तयार राहा. लढाई खूप मोठी आहे. सर्वांना जय आदिवासी.
कोपऱ्यातून आलेले सर्व संघटनांचे प्रतिनिधी, जुन्नर तालुक्यामध्ये येणारे या ठिकाणी जी घटना घडली तिचा प्रथमतः मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर निषेध करतो. आणि खरं तर हा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत. वेळ बराचसा झालेला आहे, तुम्ही सर्वजण उन्हामध्ये आहात. सकाळी 8-9 वाजल्यापासून माणसं जमायला सुरुवात झाली, आता 2-2:30 वाजायला आलेत. तेव्हापासून सर्व आमचा आदिवासी बांधव उन्हामध्ये आहे आणि संघर्षाची नांदी आहे. भविष्य काळामध्ये या मोर्चा मागचा जो हेतू आहे तो भविष्य काळामध्ये कुठलाही संस्था चालक अशा पद्धतीचं कृत्य करणार नाही, त्याला दहशत बसावी या हेतूने खऱ्या अर्थानं कायद्याच्या चाकोरीमध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण हा निषेध मोर्चा काढलेला आहे. आणि म्हणून माझ्या आधीच्या वक्त्यांनी बरेचसं काही आपल्याला या निमित्तानं मार्गदर्शन केलेलं आहे. मी एवढंच या निमित्ताने सांगेल की खऱ्या अर्थानं देवरामजी तुम्ही जे मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं केवळ या घटनेचा निषेध करून भागणार नाही, तर आमच्या ताईंनी सांगितलं की शेवटपर्यंत आपल्याला न्याय मिळण्यासाठी असंच लढावा लागेल. शेवटपर्यंत ही लढाई आपल्याला शेवटाला न्यावी लागेल. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये नामांकित शाळेची यादी तयार करण्यापासून तर त्याच्यामध्ये त्या शाळेला मान्यता देण्यापासून कोट्यवधी रुपयाची बिलं काढण्यापासून ही जी यंत्रणा, शासकीय यंत्रणा त्याला जबाबदार आहे, त्यांना सुद्धा या निमित्तानं त्याच्यामध्ये आरोपी केला पाहिजे, सहआरोपी केला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने आम्ही करतो. आणि इथूनच नाही तर आदिवासी विभाग मंत्रालयापर्यंत ही जी साखळी आहे ती साखळी कुठेतरी संपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये घेतील अशा पद्धतीची विनंती तुम्हा सर्व तरुण मंडळांना, वयोवृद्धांना, जे शिकलेले या ठिकाणी आले त्या सर्व बांधवांना या निमित्ताने विनंती करतो की आपण अशीच एकजूट भविष्य काळामध्ये ठेवून शेवटपर्यंत ही लढाई आपण शेवटपर्यंत लढत राहू अशा पद्धतीची तुम्हाला विनंती करतो. आणि आदिवासी बांधवांना विनंती करीन की महाराष्ट्रात 2500 वसतिगृह आहेत. त्या 500 वसतिगृहांच्या रेक्टरची ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सभा घ्यायला सांगा आणि वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांशी कसं वर्तणूक असावी, वसतिगृहाच्या मुलीशी कशी वर्तणूक आपल्या रेक्टर लोकांनी ठेवावी, व्यवस्थापक लोकांनी, त्याची आचारसंहिता त्यांना बनवून द्या. आचारसंहिता जो मोडेल त्याला इंडियन पिनल कोड 302 खाली 307 खाली अटक करण्याची तरतूद करा. विनयभंग करून 353 356 अशी जी तुम्ही कलम लावताय त्याला काही दिवसांनी सूट मिळते, पण अॅट्रॉसिटी सारखी कलम लावून त्यांना तुरुंगात पाठवण्याची तरी तुम्ही यंत्रणा उभी केली तरी त्या दृष्टीने काही जामीनदार जे होतात किंवा जे साक्षीदार होतात ते पुढे मागे फुटत असतात. जे जामीनदार होतात आणि फुटतात त्यांच्यावर देखील अॅट्रॉसिटी दाखल करण्याची तरतूद झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. म्हणून ही यंत्रणा जर राबवायची असेल तर वसतिगृहातली यंत्रणा आपल्याला सुधारावी लागेल आणि मुलीच्या वसतिगृहावर जेंट्सला वाव द्यायला नाही पाहिजे. जेंट्स तुम्ही रेक्टर तिथे ठेवता, शिपाई तिथे ठेवता, जेंट्सला नोकऱ्या तिथे देता, त्याच्या काही मानसिक वास्तविक अशा भावना जर फिरल्या तर मुलींवर अत्याचार होतात. आणि म्हणून ह्या अत्याचारांपासून जर आपल्याला दूर करायचं असेल तर वसतिगृहाच्या रेक्टर लोकांची सुधारणा केली पाहिजे. या गोष्टीचा निषेध करत असताना आपण शिवजन्मभूमीत इथे मोर्चा काढलेला आहे. रांचीच्या पाटलानं ज्या वेळेला एका गरीब स्त्रीवर अत्याचार केला, शिवाजी महाराजांनी त्यांना दरबारात बोलवून घेतलं आणि शिवाजी महाराजांनी दरबारात बोलवून घेतल्याच्या नंतर त्या पाटलाला विचारलं, गुलाबसिंग पाटलाला विचारलं, अत्याचार केला का? तो म्हणाला केला. तो म्हणाला ती बाईच नालायक आहे, म्हणजे आपल्या बाईचा पाय फरकला का ती नालायक, आणि श्रीमंताच्या बाईचा पाय फरकला का म्हणतात हवा पाणी पलटायला गेली. आणि म्हणून आपल्या बायाचा पाय फरकला तर तिला नालायक म्हणतात. शिवाजी महाराजांनी मेणातली तलवार बाहेर काढली, पाटलाचे तुकडे तुकडे केले, कुत्र्या मांजराच्या समोर टाकले आणि सांगितलं माझ्या राज्यात ब्राह्मणाच्या स्त्रीला जेवढी इज्जत आहे तेवढीच गरीब स्त्रीच्या इज्जतीला किंमत आहे. आणि म्हणून हा इज्जत बचाव मोर्चा तुम्ही काढलात. तुम्हाला सलाम करतो, वंदन करतो, अभिवादन करतो, तुम्हाला नमस्कार करतो, जय भीम करतो आणि इथे थांबतो. जय भीम. आदिवासी विचार मंचाच्या त्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये
आपल्या या आदिवासी मुलीवरती जो अत्याचार झाला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या कान्याकोपऱ्यातून सर्व आदिवासी बांधवांना प्रथम या ठिकाणी मानाचं वंदन करतो आणि आदिवासी विचार मंचाच्या माध्यमातून एक या ठिकाणी आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या आया बहिणींवरती जो अत्याचार होतोय त्याचा एकत्रित निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। मी सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती या निमित्ताने कराल की आज आपण ज्याप्रमाणे आपल्या आया बहिणीवरती जो अत्याचार होतोय त्या माध्यमातून एकत्र आलोय त्याच पद्धतीने मी आपण सर्व बांधवांना या निमित्ताने विनंती कराल की खऱ्या अर्थाने आपले विचार एकत्र आणा आणि ह्या असणाऱ्या आपल्या समाजावरती अत्याचार करणाऱ्या जे अत्याचारी आहेत त्यांना विरोध करण्यासाठी या आदिवासी विचार मंचाच्या माध्यमातून आदिवासी पीपल फेडरेशनच्या माध्यमातून आपण एकत्र येऊ। मी आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टींची या ठिकाणी कल्पना या निमित्ताने करून देणार आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये हा पहिलाच प्रकार नाही। साहेब आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस शिरोलीचं प्रकरण घडलं आपल्या आदिवासी मुलीवरती बलात्कार झाला आणि ती मुलगी आदिवासी आपल्या विहिरीमध्ये फेकून दिली आणि ते प्रकरण जागच्या जागी दडपलं। दुसरा प्रकार ज्यावेळेस अंबोली एसटी मध्ये एका कंडक्टरनी 8 वर्षाच्या मुलीवरती ज्यावेळेस त्याचे अशिराचे चाळे केले तेही प्रकरण या ठिकाणी दडपण्यात आलं आणि आज हा तिसरा प्रकार। त्याच्यानंतर ह्या काही ज्या गोष्टी आहेत याला फक्त कारणीभूत ते समाजकंटक नसून याला कारणीभूत आपण सुद्धा आहोत। आपण विचाराने एकत्र येत नाही, आपण मनाने एकत्र येत नाहीत आणि फक्त आलो तेवढ्या पुरतं यायचं आणि निश्चित जायचं। आदिवासी विचार मंचाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना निमित्ताने विनंती कराल की खऱ्या अर्थाने आपल्याला या समाजामध्ये एकत्रितपणा आणायचा असेल, या समाजात होणारे अन्याय जर आपल्याला दूर करायचे असतील तर आपण मनाने एकत्र या, रूपाने आपल्या अंगाने एकत्र आणि आपली एकीची ताकद दाखवा, तरच हा आदिवासी समाज कुठेतरी एक असल्याचं या ठिकाणी सिद्ध होईल। आणि आज या ठिकाणी मी जो झालेला येणाऱ्या ठिकाणी झालेला जो प्रकार आहे त्याचा जाहीर निषेध करून या ठिकाणी थांबतो। जय आदिवासी, जय बिरसा। आदिवासी संघटनेच्या वतीने आज जुन्नर येथे देण्यात आलेल्या निवेदनामधील आदिवासी समाजाच्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या मी रवींद्र वळवी, नायब तहसीलदार जुन्नर तहसील, दिलेल्या निवेदने शासनापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करतो मी आणि अशी मी आपल्याला ग्वाही देतो। जय आणि त्याची पुढील कारवाई शासनामार्फत केली जाईल। जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आदिवासी समाजच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आला अत्यंत संयमाने, आज बाजार असून पण आम्ही काल परवाच आपल्या नेत्यांशी बैठक घेऊन आम्ही सर्व सूचना दिल्या, त्याचं सगळं पालन केलंय, त्याच्याबद्दल तुमचे प्रथम सर्वांचे आभार मानतो। आणि जी घटना घडली ही दुर्दैवी आणि वाईटच आहे, तर त्याच्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीप्रमाणे आमच्याकडे केस रजिस्टर दाखल झालेली आहे, त्याला अॅट्रॉसिटी पण कलम लागलेला आहे। कडक कारवाई आम्ही करणार आहोत आणि काय कारवाई झाली चार्जशीट गेल्यानंतर त्याची माहिती आपल्याला नंतर आम्ही देत आहोत। आपण सर्व शांत झालं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये आज क्रांतीवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरं तर यांच्या विचाराच्या अधिष्ठानाचं हे प्रतिष्ठान आहे आणि म्हणून न्याय मागणीच्या निमित्तानं या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी विचार मंच या नावाने असलेली एक सुशिक्षित वर्ग आणि सर्वसामान्याची ही संघटना, त्यासोबत नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन शाखा जुन्नर या संघटनेने फक्त निमंत्रिताचं काम केलंय, आमंत्रण देण्याचं काम केलंय की या ठिकाणी अशा प्रकारे जुन्नर तालुक्यातील येणेरे गावामधील आपल्या अल्पवयीन मुलींवरती जो काही विनयभंगाचा प्रकार झाला, अश्लील चाळे त्या संस्था चालकाने केलेले आहेत आणि मग तो बोलवण्याचं काम या संघटनांनी केलेलं आहे।
उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आज ठाकर समाज मोठ्या प्रमाणात आहे, कातकरी आहे, भिल्ल आहे, महादेव कोळी आहे आणि बहुजन समाजातली सुद्धा माणसं या मोर्चाच्या निमित्तानं आहेत. या समाजातल्या प्रत्येक जातीमध्ये पातीमध्ये कुठेही गालबोट नाही, परंतु समाजातल्या बहुजन समाज असेल, आदिवासी समाज असेल, समाजातील काही ठराविक काही मूर्ती आणि त्यांच्या प्रवृत्ती किंवा वाईट माणसं जे असतात ती ह्या घटना करत असतात. आणि म्हणून आमचा हा मोर्चा आक्रोश मोर्चा आहे. हा आमच्या पोटच्या ज्या मातेने 9 महिने 9 दिवस वाढवलेला गोळा आहे पोटचा, अगदी लहान चिमुरड्या मुली, या चिमुरड्या मुलांच्या बाबतीमध्ये जो काय अश्लील प्रकार घडला, जो काय वाईट दुर्घटना घडली, आणि म्हणून या संबंध तालुक्याला आणि या संबंध महाराष्ट्राला कळावं की हा आदिवासी समाज जागृत आहे. यदा कदाचित बेट्यानं आमच्या या मुलांना परत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठं मुलींच्या बाबतीत असेल, सर्वसामान्य माझ्या शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, एखादी महिला भगिनी आमची बागायतदाराच्या शेतामध्ये शेतावरती काम करायला गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर या छत्रपतींचा मावळा म्हणून सांगतो हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं सर्व समाज बांधवांना आवर्जून सांगावं लागेल, आपण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आवाज दिल्यानंतर या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहेत. रात्र दिवस कष्ट करून आदिवासी विचार मंचने अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. त्यांना फक्त एक त्यांचा जवळचा सहकारी, जवळचा एक मित्र म्हणून संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आणि तालुका संघटनेने आम्ही साथ दिली की आपण नक्की लढा. निषेध मोर्चा आपण काढतोय, आपण कुणाच्या व्यक्तिगत लग्नासाठी मोर्चा काढत नाही, कुणाच्या वाढदिवसासाठी काढत नाही, कुठल्या राजकीय पक्षाला विरोध करण्यासाठी काढत नाही, तर आपल्या पोटच्या गोळ्याच्या न्याय हक्कासाठी आपण मोर्चा काढतोय. आणि म्हणून जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये विविध संघटनांनी आजपर्यंत जेवढी निवेदनं दिलेली आहेत त्या निवेदनाची दखल घेऊन मला खऱ्या अर्थानं या उपविभागीय पोलीस अधिकारी या देसाई मॅडम आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे PI घोडके साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मला खऱ्या अर्थानं अभिनंदनाचा ठराव करावा लागेल की या लोकांनी ज्या ज्या संघटनेने निवेदन दिले त्या संघटनेची गांभीर्याने दखल घेऊन अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा असेल, 354 पास्को सारखा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि म्हणून त्यांचं सुद्धा मी जाहीरपणे या समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो. परंतु अभिनंदन करत असताना त्याच्या पुढे जाऊन सांगेल की यदा कदाचित मध्ये चौकशीमध्ये कुठं आपण कसूर केला तर हा तमाम आदिवासी बांधव फक्त फोन करून आलाय, पूर्ण जुन्नर तालुका बंद नव्हे तर महाराष्ट्र बंद होईल अशा प्रकारची मी या मोर्चाच्या निमित्तानं ग्वाही देतो, जाहीर आवाहन करतो. आणि या ठिकाणी आलेल्या तमाम आदिवासी बांधवांचं 45 मुख्य जमाती आणि 158 उपजमातींचं मी जाहीरपणे या जुन्नर तालुक्याच्या वतीनं, आदिवासी विचार मंचाच्या वतीनं, नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनच्या वतीनं, त्याचप्रमाणे वेगवेगळे आलेले तालुक्यातले सर्व संघटनाचे अध्यक्ष, त्याप्रमाणे जिल्हा अध्यक्ष, नाशिक वरनं डॉक्टर लहामटे सारखे आलेले आहेत, पालघर वरनं आलेले, जव्हार वरनं आलेले आहेत, सर्व राज्यातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या सर्व संघटनाचा, सर्व युवकांचं, सर्व मायबाप माता भगिनीचं आणि न्याय मिळवण्याच्यासाठी जो हक्क आणि आक्रोश मोर्चा या निमित्तानं आपण काढलाय, सर्वांनी साथ दिले त्या सर्वांचं मी तालुक्याच्या वतीनं एक छत्रपती शिवाजी राजांचा मावळा या नात्यानं मी या ठिकाणी मी सर्वांचं जाहीर अभिनंदन करतो आणि मोर्चा संपला असं जाहीर करतो. अधिक न बोलता आपण सर्वजणांनी या ठिकाणी शांततेने सहकार्य केलं अशा प्रकारचे मी पुन्हा एकदा सहकार्य करतो.